नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आपण PSI STI ASO याच्या मुख्य परीक्षेची तयारी या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून करतो आहोत. आजचा जो आपला पेपर असणार आहे तो 2015चा STI मुख्यचा मराठीचा पेपर असणार आहे. मित्रांनो आपलं STI RCP जे ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये PSI STI ASO नावाचा कोर्स आपण डेव्हलप केला आहे. ज्यामध्ये ईबुक्स आहेत, टेस्ट आहेत. 1 वर्षाचा असा हा कोर्स 2021 आणि 2022मध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी पूर्वमुख्य सगळं काही आपण या ठिकाणी कव्हर करतो आहे. त्याचाच भाग म्हणून आजचं हे लेक्चर. महत्त्वाचे 60 प्रश्न पूर्णतः या ठिकाणी आपण या लेक्चरमधून घेणार आहे मराठी व्याकरणाचे. शेवटपर्यंत बघा, निश्चित तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात तेही कळतील आणि प्रश्नांची पटकन तुमची रिव्हिजनसुद्धा होणार आहे. आपण कोणताही वेळ न दवडता, कोणताही टाईमपास न करता या ठिकाणी 60 प्रश्न डिस्कस करणार आहोत. चला सुरू करूया. मित्रांनो, विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2015 ही 26 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीचे 100 प्रश्न त्या ठिकाणी होते. आता नवीन सिलेबसमध्ये काही बदल झालेले आहेत. त्या संदर्भात आपण तुम्हाला एक जे नवीन स्ट्रॅटेजी लेक्चर आहे ते बनवून देतो आहे. काही दिवसात मी नवीनही लेक्चर त्याच्यावर अपडेट करत राहील की काय काय बदल होत आहेत, कशा पद्धतीने आम्हाला सामोरं जावं लागेल या मुख्यचे पेपरला, कशा पद्धतीची ती रचना बदललेली आहे, त्याचं वेटेज कसे बदलत गेले. निश्चित तुम्ही पुढे कंटिन्यू राहा. नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला या ठिकाणी आपण हे 60 प्रश्न बघूया जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा, पहिला प्रश्न, खाली दिलेल्या 4 वाक्यातून व्याकरणिकदृष्ट्या अयोग्य असलेला वाक्याचा पर्याय ओळखा. जे अयोग्य वाक्य आहे थोडक्यात. पहिलं वाक्य होतं की द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द नामे किंवा विशेषण असतात. दुसरं, अव्ययभाव समास असलेला शब्द क्रियाविशेषण असतो. तिसरं, बहुव्रीही असलेला शब्द विशेषण असतो. एकाच सामासिक शब्दाचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येत नाही. समासावर आधारित हा प्रश्न होता आणि मला वाटतं आपण आपल्या मराठी व्याकरणाच्या लेक्चर्समध्ये ही खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांना हा प्रश्न अवघड जाणार नाही. पहिलं वाक्य जर बघितलं, द्वंद्व समास आणि तत्पुरुष समास, याचे शब्द जे आहेत ते नामे असू शकतात, विशेषणही असू शकतात, योग्य आहे. दुसरं, अव्ययभाव म्हटलं की क्रियाविशेषण, योग्य आहे. बहुव्रीही म्हटलं की विशेषण, योग्य आहे. मात्र चौथं विधान चुकीचं आहे. इथे काय म्हटलं, एका सामासिक शब्दाचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येत नाही. चुकीचं आहे ना मित्रांनो. काही सामासिक शब्द असे आहेत जे वेगवेगळ्या समासामध्ये आहेत, त्यांचे विग्रह वेगवेगळ्या पद्धतीने होतात. नक्कीच तुम्ही उदाहरण देऊ शकतात कमेंट बॉक्समध्ये. ज्यांचा अभ्यास आहे चांगला त्यांच्याही लक्षात येईल. पुढे, विरुद्धार्थी जोडी जी आहे ती जोडी तुम्हाला ओळखायला सांगितली आहे. कृपा, अवकृपा, कृत्रिम, नैसर्गिक, कृपण, उदार, प्रसरण, अप्रसरण. पर्यायी उत्तरं खाली दिलेली आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि योग्य पर्याय जर बघितला तर कृपाच्या विरुद्धार्थी अवकृपा बरोबर आहे, कृत्रिमच्या विरुद्धार्थी नैसर्गिक बरोबर आहे, कृपणच्या विरुद्धार्थी उदार बरोबर आहे. मात्र प्रसरण, अप्रसरण नाही. प्रसरण त्याच्या विरुद्धार्थी आपण आकुंचन हा शब्द असतो तो आपल्याला घ्यावा लागेल. आकुंचन, ओके. त्याच्यामुळे चौथं चुकीचं आहे. मग खाली आपण उत्तर जे आहे 1 नंबरचं ड बरोबर कचूक, सॉरी कृपण आणि उदार विरुद्धार्थी शब्दांची जोड्या म्हटलेला आहे. 2 नंबरचा प्रश्न आहे इथे. हे उत्तर येते क बरोबर ड चूक. तिसरं विधान, तिसरा पर्याय. पुढील विधाने पहा. नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नाम आहे ज्याचे अनेकवचन होते. विशेष नाम हे एका व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेकवचन होत नाही. 2 विधानं खाली ऑप्शन. अ बरोबर ब चूक, अ चूक ब बरोबर, दोन्ही चूक, दोन्ही बरोबर. नामाचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत 3 प्रकार? जरा आठवा, कमेंट करा. त्याच्यातलं सामान्य नाम अनेकवचन होतं आहे त्याचं, यस बरोबर. जातीवाचक आहे. विशेष नाम एकाच व्यक्तीचं आहे, अनेकवचन होत नाही, बरोबर आहे, दोन्ही बरोबर. 4 नंबरचं उत्तर. पुढील विधाने वाचा. मराठीतील तत्सम इकारांत आणि उकारांत शब्द ह्रस्वांत लिहावेत. तत्सम क्रियाविशेषण दीर्घांत लिहावेत. 2 विधानं आहेत. आणि मग खाली ऑप्शन होते फक्त अ चूक, फक्त ब चूक, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. मित्रांनो, व्यवस्थित जर लक्ष दिलं, ई कारांत आणि उकारांत शेवटी ई किंवा शेवटी ऊ
स्वर जर असेल तर त्याला ऱ्हस्व लिहितो का आपण? नाही, त्याला दीर्घ लिहायचं आहे आपल्याला, दीर्घ. नीट लक्षात घ्या, कोणताही शब्द असू द्या मराठीत येईल. आणि तत्सम म्हणजे थोडक्यात संस्कृत क्रियाविशेषण आहे, ती दीर्घांत लिहित नाही, ती ह्रस्वांत लिहितात. म्हणून दोनही विधानं चुकीची आहे, अ आणि ब दोन्ही चूक. 4चं उत्तर 4. पुढे तेजोनिधी या शब्दाची संधी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? त्याची संधी विग्रह, त्याचा तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. तेजो निधी, तेज अधिक निधी, तेजो अधिक निधी, तेज अधिक निधी, तेज अधिक निधी. याच्यात ऱ्हस्व दीर्घ विसर्ग बऱ्याच बाबी आहेत, व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. उत्तर येत आहे तेज अधिक निधी, विसर्ग संधी आहे. 3 नंबरचं उत्तर आहे. कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले जे स्पष्टीकरण असते त्याला काय म्हणतात? दुराग्रह, विग्रह, आग्रह की परग्रह? उत्तर आहे त्याचं विग्रह. विग्रह करणे असं म्हणतो आपण त्याला, स्पष्टीकरण करण्याला. जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना काय म्हटलं जातं? साधित शब्द, सिद्ध शब्द, देशी शब्द की तत्सम शब्द? उत्तर इंटरेस्टिंग आहे आणि सोपंही आहे. सिद्ध शब्द असं आपण त्याला म्हणतो. सिद्धपासून साधित शब्द बनतात. काय तुम्हाला काय सांगता येईल बरं? साधित शब्द एखादं उदाहरण आठवतंय? आठवत असेल तर नक्की सांगा. पुढे योग्य जोड्या जुळवा. पान उतारा करणे, पायरीने राहणे, नाकी नऊ येणे. योग्य जोड्या तुम्हाला लावायच्या आहे. 8वा प्रश्न व्यवस्थित जर पुढे ऑप्शनकडे लक्ष दिलं, पुढच्या उत्तरांकडे, तर तुमच्या लक्षात येईल की पान उतारा करणे याला आपण अपमान करणे असंही म्हणतोय, बरोबर. पायरीने राहणे याला योग्य प्रमाणात राहणे असं आपण म्हणतो. नाकी नऊ येणे याला दमछाक होणे असंही आपण म्हणतोय. आणि अशा जर जोड्या जुळल्या तर आपलं 2 नंबरचं उत्तर बरोबर येतं आहे. पुढे 9वा प्रश्न, विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात? एकतर विभक्ती प्रत्यय लागलाय किंवा शब्दयोगी अव्यय लागलाय आणि मग त्याचे नामाचं रूप तयार झालं, त्याला आम्ही काय म्हणणार आहोत? त्याला साधित शब्द, संयुक्त व्यंजन, सामान्य रूप की संधी? मित्रांनो, त्याला आम्ही सामान्य रूप असं म्हणत असतो. काय? एखादा शब्द आहे, समजा या ठिकाणी मी म्हटलो ससा, ओके, आणि याचंच पुढे काय म्हणलं मग? सश्याला. इथे ला हा काय? विभक्ती प्रत्यय आहे. मी म्हटलो सश्याकडे, कडे काय आहे? विभक्ती प्रत्यय आहे. आणि ते जे मग तयार होतं नवीन ना, त्याला मग सामान्य रूप म्हटलं जातं. पुढील विधाने वाचा. विशेषण हा विकारी शब्द आहे, तथापि काही विशेषणे विशेष्याच्या लिंगवचनानुसार बदलत नाहीत असं म्हटलंय. दुसरं, नामापूर्वी येणारे विशेषणाला विधिविशेषण, तर नंतर येणाऱ्याला अधिविशेषण म्हणतात. तिसरं, वाक्यात नाम नसते तेव्हा विशेषणही नसते. तुम्हाला काही खटकले असतील याच्यात प्रश्न, काही विधान, की अरे हे तर चुकीचं दिसतंय. 10 नंबरचा प्रश्न, मित्रांनो, पहिलं काय आहे? विशेषण ही विकारी शब्दजाती आहे, बरोबर. काही विशेषणं विशेष्याच्या लिंगानुसार बदलत नाहीत, काही अपवादात्मक आहेत, बरोबर आहे. आपण कडूसारखं विशेषण बघितलं होतं, समजा नाही बदलत. पुढे नामापूर्वी येणारं विधिविशेषण आहे का? नाही, याला अधिविशेषण म्हणतो. आणि नंतर येणाऱ्याला आपण विधिविशेषण म्हणतो. म्हणजे दुसरं चुकतंय, पहिलं बरोबर आहे. वाक्यात नाम नसते तेव्हा विशेषणही नसते. नामाशिवाय विशेषण येऊ शकत नाही. अ आणि क बरोबर आहे. ऑप्शन फक्त क, ब, क, अ आणि क बरोबर. 2 नंबरचं उत्तर. पुढे 11 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कठोर व्यंजनं कोणती? आता कठोर, मृदू, अल्पप्राण, महाप्राण माहीत असले पाहिजे. च, फ, द आणि थ. 11 नंबरचा प्रश्न, खाली पर्यायी उत्तरही आहेत. या ठिकाणी हा प्रश्न कॅन्सल केला गेला होता. कठोर व्यंजनं जे आपण म्हणतो ना, क, ख, हे पहिले 2 जे आहेत त्याला आपण कठोर म्हणतो. ग, घ याला आपण मृदू म्हणतो. आणि तो जो अनुनासिक आहे त्याचाही गट मृदू असतो. ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तशा पद्धतीचे ऑप्शन इथे नव्हते, कॅन्सल करावा लागला प्रश्न आयोगाला. सर्व बाजूंनी संकट येणे हा अर्थ नसलेले वाक्प्रचार कोणते? बघा, सर्व बाजूंनी संकट येणे, आकाशाची कुऱ्हाड होणे, आभाळ फाटणे, आभाळ भरून येणे, आभाळ दिसणे, सर्व बाजूंनी संकट येणे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 12 नंबरचा प्रश्न आहे, आकाशाची कुऱ्हाड होणे सर्व बाजूंनी संकट येण्यासाठी आपण वापरतो. आभाळ फाटणे सुद्धा आपण वापरतो. आभाळ भरून येणे किंवा आभाळ दिसणे हे आपण वापरत नाही. म्हणजे क आणि ड बरोबर असं आपल्याला म्हणावं लागेल. ती अर्थ नसलेले वाक्प्रचार आहे. पुढे चहा करणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार विरुद्धार्थी आहे? आता चहा करण्याचा अर्थ आधी तुम्हाला कळायला पाहिजे, मग विरुद्धार्थी तुम्हाला बरोबर कळेल. कोंडमारा होणे, खडी फोडणे, काका वर करणे, कणिक तिंबणे, चहा करणे. त्याचा विरुद्धार्थी कोणता आहे? 13 नंबरचं
विरुद्धार्थी आहे खडी फोडणे. का खडी फोडणे म्हणजे आपण काहीतरी त्याच्याबद्दल वाईट साईड बोलणं. च्या करणं म्हणजे त्याची प्रशंसा करणं. ओके, लक्षात घ्या. पुढे व्यंजन संधी म्हणजे काय? एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी एक सूर आणि दुसरा व्यंजन आहे. एकमेकांशेजारी येणारे दोन सूर जोडले जाणे. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग दुसरा वर्ण व्यंजन जोडला जाणे. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण सूर जोडला जाणे. इंटरेस्टिंग आहे. 14 नंबरचा प्रश्न. व्यंजन संधी प्रश्न कॅन्सल केला होता. तुमची व्याख्या काय आहे? व्यंजन संधी तुम्ही कशाला म्हणणार? व्यंजन अधिक व्यंजन येणार की त्याच्यात दुसरा सूर येणार आहेत? नीट व्यंजन संधीची व्याख्या पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊया आपण. पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. बघा, पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. तर वापरला गेला आहे. स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. 15चं उत्तर तुमचं त्या तरमुळे बनतंय संकेतार्थी. धर्मराज हा पहिला पांडव होता. उद्देश ओळखा. उद्देश म्हणजे काय? कर्ता. मग या ठिकाणी कर्ता कोणता आहे तुम्हाला लगेच ओळखावं लागेल. 16 नंबरचा प्रश्न. कर्ता असणारा कोण? धर्मराज. फक्त क बरोबर, बाकी सर्व चूक. उत्तर तुमचं तयार होतंय. पुढे जातोय मी. 17 नंबरचा प्रश्न. सामान्य नामे व विशेष नामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पना, य, व यासारखे प्रत्यय लावून टिंबटिंब नामे तयार करता येतात. बघा, ही जी प्रत्यय आहेत ही कोणत्या नामांना लागतात? ई, की, गिरी, ता, त्व, पण, पना, य, व हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि याचं उत्तर येत आहे भाववाचक नामे जे आहेत ते. पुढे बरोबर की चूक. मराठीमध्ये शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य इकार किंवा उकार हा ऱ्हस्व लिहावा. आकारांतपूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व लिहितात. 18 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. बरोबर की चूक विचारलेला आहे. आणि खाली मग विविध ऑप्शन तुम्ही बघतायत, वाचतायत, ते वाचवावे लागतील. 18 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे. ओके, 18 नंबरचा. पुढे आपण जातो आहोत. 19 नंबरचा प्रश्न. मी उशिरा उठतो ते बाबांना आवडत नाही. 2 केवळ वाक्यांचे वाक्यसंकलन करा. वाक्यसंकलन करा म्हटलंय. 2 केवळ वाक्य आहेत, त्यांना एकत्रित जोडायचं आहे. इथे मी उशिरा उठतो म्हणून बाबांना आवडत नाही. माझी उशिरा उठण्याची वृत्ती बाबांना आवडत नाही. माझ्या बाबांना उशिरा उठणे आवडत नाही. माझे उशिरा उठणे माझ्या बाबांना आवडत नाही. 19 नंबरचा प्रश्न. इथे जर बघितलं तुम्ही तर 2 वाक्य दिले. मी उशिरा उठतो ते बाबांना आवडत नाही. केवळ वाक्याचे वाक्यसंकलन करा म्हटलेलं आहे. आणि इथे याचं उत्तर जर आपण बघायला गेलो तर इथे फक्त ड बरोबर आहे. फक्त ड चुकीचं येतं आहे. फक्त ड बरोबर येतं आहे. माझी उशिरा उठणे माझ्या बाबांना आवडत नाही अशा पद्धतीचं वाक्य आपण त्याचं बनवू शकतो. तेवढे ड बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर जोड शब्द नसलेला पर्याय ओळखा. बघा, जोड शब्द नसलेला. टेबल, खुर्ची, आदला बदल, सल्लामसलत, सोने, चांदी. 20 नंबरचा प्रश्न आहे. जोड शब्द नसलेला पर्याय. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अ आणि ड बरोबर, बाकी चूक. सल्लामसलत चुकीचा आहे. इकडे आदला बदल चुकीचा आहे. जोड शब्द नसलेला पर्याय म्हणजे टेबल, खुर्ची जोड शब्द नाही आहे. सोने, चांदी जोड शब्द नाही आहे. लक्षात घ्या. अ आणि ड बरोबर आहे. 4 नंबरचं उत्तर. पुढे बघा, 21 नंबरचा प्रश्न नीट वाचावा लागेल, व्यवस्थित लक्ष द्या. राजेशने मनीषावर जीवापाड प्रेम केल्याचे नाटक करून तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यातच गोड बोलून तिची सारी संपत्ती आपल्या नावावर केली. एके रात्री राजेश दारू पिऊन घरी आला. तिच्याशी भांडला. तिच्यावर नाही ते आरोप केले आणि तिचा खून केला. बघा, पहिलं काय होतं आहे? जीवापाड प्रेम केलं जातं आहे, त्याचं नाटक केलं जातं आहे, लग्नही होतं आहे. लग्नानंतर गोड बोलून सासरी तिची संपत्ती नावावर केली जाते. नंतर दारू पिऊन येतोय, भांडतोय, तिच्यावर वेगवेगळे आरोप करतोय आणि खून करतोय. काय काटेने काटा काढणे, कंठस्नान घालणे, केसाने गळा कापणे, कुंपणाने शेण खाणे. 21 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. आधी प्रेम, नंतर भांडण, नंतर खून, केसाने गळा कापणे असं उत्तर या ठिकाणी तुम्हाला याचं सांगता येईल 21 नंबरचं. पुढे 22 नंबरचा प्रश्न. दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत याच्यासाठी तुम्ही कोणता शब्दप्रयोग वापरणार आहात किंवा शब्दसमूह वापरणार आहात? शब्दसमूहासाठी एक शब्द वापरणार आहात. दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत. समुद्रमंथन, परिक्रमा, आसेतू हिमाचल, हिमसरोवर. 22 नंबरचा प्रश्न. उत्तर याचं येतं ते म्हणजे आसेतू हिमाचल. त्यानंतर आहे जोड्या जुळवा.
अव्ययीभाव समास, पंचमी तत्पुरुष, मध्यमपदलोपी, बहुव्रीही. जोड्या जुळवायच्या आहे. 23 नंबरचा प्रश्न तुम्हाला समासाच्या जोड्या जुळवायच्या आहे. उदाहरणं तुमच्या समोर दिलेली आहे. ओके, 23 नंबरचा प्रश्न बघा. दिवसेंदिवस तुम्ही लगेच तुमच्या लक्षात दिले, अरे हा तर अव्ययीभाव समास आहे. पंचमी तत्पुरुष म्हटलं की तुम्हाला गर्भश्रीमंत आठवला पाहिजे. मध्यम पदलोपी म्हटलं की साखर घालून केला भात, साखर भात आठवला पाहिजे. आणि बहुव्रीही म्हटलं की मानधन हा शब्द तुम्हाला आठवला पाहिजे. जोड्या या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन तुमच्या समोर बरोबर आहे. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न, त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. म्हणून हे वाक्य जोडलेलं आहे. केवळ वाक्य, मिश्र, आज्ञार्थी, संयुक्त. महत्त्वाचं आहे मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं, त्याला पहिला वर्ग मिळावा उद्देश आहे म्हणून तो अभ्यास करतोय. मिश्र वाक्याचा हा प्रकार आहे. पुढे विध्वंसक या शब्दाचा विरुद्धार्थी आशय व्यक्त करणारा शब्द ओळखा. पुरोगामी, विधायक, मवाळ आणि सुलक्षणी. विध्वंसक याचा विरुद्धार्थी आशय. 25 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. पुरोगामी तर म्हणणार नाही, मवाळही म्हणणार नाही, विरुद्धार्थी सुलक्षणी आणि विध्वंसक, विधायक फक्त ब. आणि उत्तर या ठिकाणी आहे 2 नंबरचं. पुढे धर्मकर्ता कर्म उभे राहते या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बघा, धर्मकर्ता कर्म उभे राहते. धर्माचे पालन करताना कर्म करावे लागते. दान धर्म केला तर पुण्य मिळते. धर्मपालन केल्यावर कर्मबंधातून मुक्ती मिळते. कर्मबंधनातून एखाद्याला सहाय्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागते. धर्मकर्ता कर्म उभे राहते 26 नंबरचा प्रश्न आणि उत्तर त्याचं 4 नंबर आहे. चांगलं करायला जातोय, संकट मागं लागतंय. वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणारं जे नामपदबंध आहे त्याला काय म्हटलं जातं, जो क्रियेला जबाबदार आहे. ओके, कर्ता, कर्म, क्रियापद, कर्मपूरक. 27 नंबरचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न आहे, ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो. विधेय विस्तार कोणते? ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो. 28 नंबरचा प्रश्न आहे आणि खाली विविध ऑप्शन्स तुम्ही बघता आहात. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की विधेय विस्तार विचारलेला आहे काय. आणि वाक्याकडे व्यवस्थित जर तुम्ही पुन्हा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जे अधिकच देखणा आहे या ठिकाणी हे विधेय विस्तार आहे का? ताजमहल हा या वाक्यामध्ये कशाचं कार्य करतो आहे, असे विविध प्रश्न तुमच्या समोर येतात. शारदीय पौर्णिमेत काय म्हणतं आहे. आणि मित्रांनो, फायनली तुम्ही या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचतात की शारदीय पौर्णिमेत हा विधेय विस्तार आहे. म्हणजेच फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक. तिसरं उत्तर. त्यानंतर खालील वाक्यातील प्रयोग अनुक्रमे ओळखा असं म्हटलेलं आहे. 29 नंबरचा प्रश्न, प्रयोग ओळखा. शिक्षक मुलांना शिकवतात, रामाच्याने काम करवते. खाली मग पहिलं वाक्याचं कर्तरी, दुसरा कर्तरी, कर्मणी कर्मणी, कर्तरी कर्मणी, कर्मणी कर्तरी अशा स्वरूपाचे तुम्हाला पर्यायी उत्तर आहे. त्याच्यात पुन्हा खाली पर्यायी की नेमकं काय बरोबर आहे. 29 नंबरचा प्रश्न व्यवस्थित जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की शिक्षक मुलांना शिकवतात कर्तरी प्रयोग आहे. रामाच्याने काम करवते या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. मग तुम्ही म्हणाल की एक कर्तरी, दुसरा कर्मणी, कर्तरी कर्मणी. आमचं उत्तर आलं आहे 3. तुम्ही या ठिकाणी गोल करण्यासाठी जाल तिसऱ्या याच्यावर. मात्र तुम्हाला खाली पुन्हा बघायचं पर्यायी उत्तरे. म्हणजे 3 बरोबर असलेलं काय, फक्त 3 बरोबर उत्तर तुमचं 2ला काळं करणार आहात तुम्ही इथे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला अनुभवातून ती लक्षात येत जाईल. जसे सराव पेपर तुम्ही सोडवाल त्या पद्धतीने आपली मराठी व्याकरणाची सराव टेस्ट, आपली मराठी व्याकरण टेस्ट सिरीजही चालू आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. निश्चित तुम्ही त्या सगळ्या टेस्ट सोडवल्यात तर तुम्हाला खूप जास्त फायदा त्याचा होणार आहे. जी उपवाक्ये अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात त्यांना काय म्हणतात? विकल्पबोधक, समुच्चयबोधक, न्यूनत्वबोधक, परिणामबोधक. बघा, अथवा किंवा यांनी जोडली जातात. तिचं उत्तर जर बघितलं नावातच आहे काय, विकल्प आहे. काय आहे विकल्प? तिचं उत्तर 1 येतं आहे. पुढे, या आधुनिक लोकशाहीच्या युगामध्ये समाजाने जागृत होऊन आपला योग्य तो मार्ग निवडणे गरजेचं आहे. व्याकरणिकदृष्ट्या या वाक्याचा प्रकार सांगा. व्यवस्थित पूर्ण वाक्य पुन्हा एकदा वाचा आणि मग ऑप्शन केवळ, मिश्र, संयुक्त, संकेतार्थी. 31 नंबरचा प्रश्न व्यवस्थित बघितला तुम्ही.
तर या ठिकाणी सरळ सरळ एकच विधेय आणि एकच उद्देश या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. एकच कर्ता एकच क्रियापद आणि त्याच्यामुळे हे वाक्य जे आहे ते केवळ वाक्य. आता माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे की कोणता आहे याच्यामधील क्रियापद आणि कोणता आहे कर्ता. इंटरेस्टिंग आहे, सोपा आहे, मात्र थोडासा विचार करावा लागेल. पुढे वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे काय. वाक्यार्थाला बाधा नाही आणायचं, मात्र रचना बदलणार आहे. वाक्य रूपांतर, वाक्य पृथक्करण, वाक्य संकलन, संयुक्त वाक्य, त्याला आपण वाक्य रूपांतर असं म्हणत असतो. पुढे प्रतिकार, पडजीभ, दरमजल, हर, वक्त हे शब्द मराठी व्याकरणामध्ये काय म्हणून ओळखले जातात. उपसर्ग साधित, प्रत्यय साधित, अभ्यस्त, अनुकरणवाचक. 33 नंबरचा प्रश्न आहे. आणि प्रति, पड, दर, हर हे सगळे उपसर्ग आहेत, म्हणून यांना आपण उपसर्ग साधित शब्द असं म्हणणार आहोत. पुढचा 34 नंबरचा प्रश्न, पुढील विधानी वाचा. पहिलं, इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते आणि ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे ओकारांतच राहते. सामान्य रूपाच्या नियमावर या ठिकाणी प्रश्न विचारला गेला आहे. तुम्हाला अचूक उत्तर ओळखायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित या प्रकरणाचा अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की इकारांत पुल्लिंगी नाम यांचा याकारांत होतो सामान्य रूप होताना, ईचा या बनतो. उकारांत पुल्लिंगी असेल ऊचा वा बनतो. ओकारांत पुल्लिंगी असेल तर त्याचा ऊ बनतो. निश्चित एकदा सामान्य रूप हा टॉपिक बघा, त्याच्यामध्ये या नियमानुसार दिलेली उदाहरणं बघा आणि याचा पडताळा घ्या. उत्तर येतं आहे सर्व बरोबर. पुढे लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा. अभिष्ट चिंतन, अभिष्ट चिंतन, अभिष्ट चिंतन, अभिष्ट चिंतन. रस्व दीर्घ बऱ्याच गोष्टी आहे. श की ठ, ट की ठ बरंच आहे. व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की अभिष्ट चिंतन हा शब्द जो आहे तो या पद्धतीने लिहिला जातो. हा भी जो आहे तो दीर्घ आहे. इथे ट टरबुजाचा आहे. अभिष्ट चिंतन. ओके. पुढे मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे. पहिलं आहे, मराठी अशी आमची मायबोली. असे प्रत्येक मराठी माणसाने म्हटले पाहिजे अभिमानाने. मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. हिंदी मराठी भाषेची जननी आहे. आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. अयोग्य वाक्य. आणि मला वाटतं याचं उत्तर तुम्ही निश्चित द्याल. पहिलं, आम्ही अभिमानाने म्हणतोय. दुसरं, महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, मात्र मराठी भाषेची जननी हिंदी नाही आहे, वेगळी भाषा आहे. कोणती? उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. सोपा प्रश्नही शिकवलेला आहे आपण. पुढे जातोय मी. अरविंद, जलज, राजीव आणि पद्म या शब्दांना समानार्थी शब्द कोणता. बघा, याच्या आधी हा प्रश्न आलेला आहे. अमृत, गुलाब, कमळ की चंद्रिका. कशाला म्हणणार तुम्ही अरविंद, जलज, राजीव आणि पद्म? तुम्ही कमळाला म्हणणार आहात. कमळाचे समानार्थी शब्द आहे ते. पुढे अव्यय आणि शब्द. शोकदर्शक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, आश्चर्यदर्शक, उद्गारवाचक ज्याला आपण म्हणतो आहे ते हे अव्यय आहे. मग शोक दर्शवण्यासाठी तुम्ही काय वापरणार? या ठिकाणी जर बघितलं, अरे रे, आगाई, आई ग शोकदर्शक आहेत. शाब्बास, वाहवा, प्रशंसा करण्यासाठी तुम्ही वापरणार. हा, जी, ठीक, संमती देण्यासाठी. अबब, बापरे, अरेच्चे, आश्चर्यदर्शक. ओके, उत्तर तुमचं इथं आहे 4. त्यानंतर पुढे मी जातोय. पुढीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनामध्ये मात्र प्रत्यय नाही आहे. बघा, अनेक वचनात प्रत्यय आहे मात्र एक वचनात प्रत्यय नाही. प्रथमा, तृतीया, संबोधन आणि सप्तमी. उत्तर काय? उत्तर आहे संबोधन विभक्ती. आणि मग ती प्रत्यय कोणता तो? इंटरेस्टिंग आहे, नक्कीच उत्तर आलं पाहिजे. रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधारपूरक कोणते? रामाने पुस्तकावर नाव की पुस्तकावर नाव? आधारपूरक. मित्रांनो, या ठिकाणी आधारपूरक आहे पुस्तकावर. त्यानंतर पुढील विधाने वाचा. च, ही, ना, फक्त ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. काही शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययांचे कार्य करतात. शब्दयोगी अव्यय जोडले जाताना मूळ शब्दांचे सामान्य रूप होत नाही. विधान वाचायचे आहेत आणि उत्तर द्यायचं आहे. आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. मात्र हे च, ही, ना, फक्त शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत, बरोबर आहे.
काही शब्दयोगी अव्यय हे विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात, हाही मुद्दा बरोबर होता. शब्दयोगी अव्यय जोडले जाताना मूळ शब्दाचे सामान्य रूप होत नाही, हे मात्र कुठेतरी चुकीचं होतं. आता आयोगाने हा प्रश्न खाली पर्यायी उत्तर देताना थोडीशी घोळ झाल्यामुळे त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. पुढे भावकर्तृक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय लिहा. भावकर्तृक. पित्त झाल्यामुळे प्रमोदला आज मळमळते आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. आम्ही काही पुस्तके पुण्याहून मागविली. बाळू एवढी काम कर बरं. भावकर्तृक. ते कर्त्यामध्येच भाव लपलेला असतो. 42 नंबरचा प्रश्न. आणि मग ते मळमळणे, गडगडणे वगैरे असे शब्द जे आहेत ना ते याच्यामध्ये येतात. 42चं उत्तर 1 आहे. पुढील विधाने वाचा. अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. हे संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक स्वतंत्र वाक्य जोडलेली असतात. संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात. आणि खाली मग पर्यायी उत्तर. 43 नंबरचा प्रश्न. इथे जर बघितलं तुम्ही तर मित्रांनो, सुनील आणि अलका किंवा अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले संयुक्त वाक्य आहे का? नाही, हे मिश्र वाक्य आहे. पहिलंच चुकीचं होतं. दुसरं 2 किंवा अधिक स्वतंत्र वाक्य जोडली जातात. यस, बरोबर आहे. संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय असतात. यस, हेही बरोबर आहे. म्हणजे इथे ऑप्शन जर बघितले तुम्ही तर फक्त अचूक. 1 नंबरचं उत्तर. पुढे तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ ओळखा. काय? रीती वर्तमानकाळ, सन्निहित भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, सन्निहित वर्तमानकाळ. तो नेहमीच उशिरा येतो. उत्तर आहे रीती वर्तमानकाळ. नेहमीच उशिरा येतो, रीती वर्तमानकाळ. पुढे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. डोळ्यांवर कातडे ओढणे. डोळ्यावर चामड्याची पट्टी बांधणे, डोळे मिटून घेणे, जाणून बुजून दुर्लक्ष करणे, लक्ष देऊन पाहणे. डोळ्यांवर कातडे ओढणे याला काय म्हटलं जातं? तर याला जाणून बुजून दुर्लक्ष करणे असं म्हटलं जातं. डोळ्यांवर कातडे ओढणे. पुढे आकांक्षाने सुरेल गीत म्हटले. सुरेल हे काय आहे या ठिकाणी? विधेय, विधेयपूरक, विधेयविस्तार, कर्मविस्तार. सुरेल. आकांक्षाने कसे गीत म्हटले? सुरेल गीत म्हटले. गीतबद्दल अधिक माहिती सांगता येईल. कर्माबद्दल थोडंसं अधिक माहिती सांगणारा शब्द आहे आणि म्हणून त्याला आपण कर्मविस्तार असं म्हणतो. 4 नंबरचं उत्तर आहे. पुढील वाक्यातील न्यूनत्व बोधक अव्यय ओळखा. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. उरावे कीर्तिरूपे परी मरावे. नक्कीच उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. एक सोपा प्रश्न. उत्तर आहे परी. पुढे खाली दिलेल्या समूहदर्शक शब्दांच्या जोड्या जुळवा. मडक्यांचा काय असतो? मडके एकत्र आले. संघ कुणाचा आहे? खेळाडूंचा संघ आहे. उतरंड कशाचे आहे? मडक्यांची उतरंड आहे. चळत कशाची आहे? नाण्यांची आहे. गट कशाचा आहे? विद्यार्थ्यांचा आहे. उत्तर काय येते? उत्तर येते 2. काय? उत्तर 2 नंबरचं येतं आहे. पुढे खालीलपैकी संकेतार्थ असलेलं वाक्य कोणतं? संकेतार्थ. जर उद्या सुट्टी मिळाली तर तुझ्या घरी येईन. उद्या सुट्टी मिळाल्यावर तुझ्या घरी येईन. तुझ्या घरी येण्यास सुट्टी हवी. सुट्टी मिळाल्यानंतर तुझ्या घरी येईन. संकेतार्थ असला पाहिजे. 49 नंबरचा प्रश्न. फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक. हे उत्तर याचं आहे. म्हणजे जर तर मध्ये संकेत आहे बस. इतर तिन्हीमध्ये तसं काही दिसत नाही आपल्याला, म्हणून 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढे मी जातोय. माझे गाव मला फार आवडते. गाव पुल्लिंगी, नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी की यापैकी नाही? 50 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर आहे ते गाव नपुसकलिंगी. वाक्यसमूह आहे, त्याच्यासाठी योग्य वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचा आहे. नारायण हा खूप गुंड वृत्तीचा, व्यसनी, साऱ्या गावामध्ये बदनाम असा माणूस होता. मात्र त्याचा मुलगा हा सदाचारी, प्रेमळ व गुणी होता. काय म्हणणार तुम्ही? कोणता वाक्प्रचार यासाठी वापरणार? कर्णाचा अवतार, गावमामा असणे, भांगेत तुळस असणे, महादेवा पुढचा असणे. इंटरेस्टिंग आहे. 51 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे भांगेत तुळस असणे. बघा वाक्प्रचार नीट लक्षात ठेवा. पुढे मराठीत प्रमुख सर्वनामे किती? 7, 9, 10, 8. प्रमुख सर्वनामे मराठीमधील 9 आहेत. कोणकोणती आहेत मित्रांनो? सर्वनामाचे प्रकार विचारले तर त्याचं उत्तर वेगळं आहे. प्रमुख सर्वनामे विचारले, उत्तर वेगळं आहे. पुढे मूळ शब्दाच्या मागे पूर्वी 1 व अधिक अक्षरे जोडतात त्यांना काय म्हटलं जातं? सिद्ध शब्द, साधित शब्द,
उपसर्ग प्रत्ययघटित शब्द. उत्तर आहे त्याचं उपसर्ग. मागे किंवा पूर्वी म्हणतो आपण त्याला उपसर्ग. पुढे किंवा नंतर म्हटलं त्याला प्रत्यय म्हणायचं. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दाचा पर्याय लिहा. अकर्मक धातू. सळसळ, खळखळ, थरथर, कुडकुड. नासका, सडका, कुजका, खराब. हुशार, चलाक, तरबेज, पारंगत. मोडले, उघडले, तोडले, बांधले. 54 नंबरचा प्रश्न आहे. अकर्मक धातू असलेल्या शब्दाचा पर्याय अकर्मक. ओके. 54 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर येते मग सळसळ, खळखळ, थरथर आणि कुडकुड. अकर्मक धातू आहेत. पुढे खालीलपैकी अचूक विधाने कोणती? एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. दुसरं, परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप होत नाही. 55 नंबरचा प्रश्न. इथे जर बघितलं तुम्ही अचूक विधाने कोणती, तर एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही हे विधान बरोबर आहे. परकीय भाषेतील शब्द सामान्य रूप होत नाही हे विधान मात्र चुकीचे आहे. म्हणून फक्त अ बरोबर ब चूक. पुढे आता एक उतारा दिलेला आहे. प्राध्यापक कारभार यांनी विद्यार्थ्यांना जे काही सांगितलेलं आहे त्यावर आधारित हा उतारा आहे. निश्चितच तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. उतारा कशा पद्धतीचा असू शकतो पॉज करून तुम्ही तो वाचू शकता. त्यावरील प्रश्न कसे असतात तेही मला वाटतं तुम्ही वाचा, सोडवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा उतारा वाचा. थोडंसं तुम्हाला निवांतपणे या ठिकाणी बघायचं आहे, वाचायचं आहे. निश्चित तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीचे उतारे येऊ शकतात. मायक्रोस्कोपवर प्रखर उजेड घेण्यासाठी कारभारने कशाचा वापर केला. इंटरेस्टिंग आहे. आता हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होता. उतार्यामध्ये जसंच्या तसं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. इथे कोणता संदेश दिला हा प्रश्न होता. त्याच्यानंतर जीवनाची सार्थकता कशात दडलेली आहे हा आता अप्रत्यक्ष उत्तर याचं तुम्हाला काढायचं आहे. मध्यवर्ती कल्पनेवर या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. अंतिम साध्यावर प्रश्न म्हणजे याचे उत्तर तुम्हाला लॉजिक किंवा तुमचं जे आकलन क्षमता आहे त्याच्यावर आधारित असणार आहे. तुम्हाला त्या उतार्यातही जसंच्या तशी त्याची वाक्यरचना भेटणार नाही आहे. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी 2015चा STI मुख्यचा पेपर आपण बघितलेला आहे. ओके. मला असं वाटतं निश्चित तुम्हाला याच्यातून खूप काही नवीन शिकायला भेटलं असेल. तुम्ही आपला अभ्यास आणखी वाढवणार आहात, त्याची गती वाढवणार आहात. त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. सर्वजण अधिकारी होण्याच्या दिशेने पुढे जाल. त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.